ओके सर, आज पाहणी करताय तुम्ही आणि साधू महंतांची सोबत बैठक घेतली, चर्चा केली, काय एकूणच सर्वांना माहीत आहे की 2027 मध्ये जे सिंहस्थ कुंभ होणार आहे त्याला जे मुख्य स्नानचे जे दिवस आहे त्याला 2 वर्ष राहिलेले आहे आणि आता महाराष्ट्र शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने जे सर्व जे अंग आहे त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की आता आपल्याला फील्डवर जाऊन जे नेमकं जे मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे काम होते, रस्त्याचे असो, पूल किंवा जे त्याच्या व्यतिरिक्त पण जे STP असो, अशा प्रकारचे जे मोठे मोठे काम आहे ते आता त्याच्या मार्गे लावलेले आहेत. त्यामुळे आता जे पुढची अपेक्षा होती सर्व लोकांची आणि साधू संतांची सुद्धा जी अपेक्षा होती की आता फील्डवर जाऊन सर्वांशी संवाद करून, जे सर्व आखाडे आहेत त्यांच्याशी संवाद करून, त्याच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत त्यांच्याशी संवाद करून त्यांची काय अपेक्षा आहे. कुंभमेळा खरा साधू संतांच्या आणि लोकांच्या असते, तर त्यांची काय अपेक्षा आहे ते जाणून घेण्यासाठी आता आम्ही फील्डवर जाणं सुरू केलेलं आहे. सर्वांना माहीत आहे की 29 तारीखला त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा अशा प्रकारचा दौरा घेण्यात आला होता आणि आता आम्ही नाशिक शहरामध्ये जे कुंभमेळ्याशी संबंधित मुख्य स्थान आहे तिकडे आज पाहणीचा दौरा करतो आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे पुढच्या कालामध्ये आम्ही याच्या व्यतिरिक्त जे वेगळी साधू संत किंवा संस्था आहे तिकडे पण व्हिजिट करून त्यांची पण काही गरजा, अपेक्षा किंवा त्यांची आकांक्षा जे काही आहे ते सर्व आम्ही आता विचारात घेणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त सर्वसामान्याशी संवाद साधण्याचे पण वेगळे माध्यम आम्ही आता सुरू करत आहोत, ज्याच्यातून कुंभमेळा जे साफ, सुरक्षित, हरित आणि लोकांना एक वेगळा अनुभव देणारा कसा असावी ह्याच्यासाठी प्रत्येक माणसाची सुझाव घेऊन आम्ही पुढे जाणार आहे. ते सुझाव घेण्याच्या आणि संवाद साधण्याच्या जे आहे ते आम्ही आता सुरू केलेलं आणि त्याच्यापैकीच आज एक आम्ही पुढे जातोय. सर, पण याच्या आधीवर आलाय, अजून कामांना प्रत्यक्ष सुरुवात होत नाही आहे, त्यांची मतं प्रशासनाकडून जाणून घेतली जात नाही आहे. असं आता जसं मी सुरुवात केलं की 2 वर्ष आता कुंभमेळ्याला आहे, जुलैपासून सुरू होणार आहे. सर्व काम जे आहे ते मोठे असो किंवा जे लहान काम असो, सर्व काम वेळेवर आहे. ह्या विषयाबद्दल माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व साधू संतांना पण आम्ही वेळोवेळी माहिती दिलेली आहे. त्यामध्ये काही लोकांचं असं आहे की फील्डवर काही काम दिसत नाही, तर त्याच्याबद्दल आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आता पावसाळ्याचे दिवस संपून आमचे पण उद्दिष्ट तसाच आहे की एकदा पावसाळ्याचे हे दिवस संपले की लगेच आमचे काम जमिनीवर, फील्डवर सुरू होता, लोकांना नक्की दिसतील. सर, परवाला त्र्यंबकेश्वरला गेलो होतो जेव्हा त्यांनी मोर्चाची बाब सांगितली होती ते पूर्ण बाब अशी होती की त्यांनी सांगितलं की तुमच्याकडं म्हणजे जे प्राधिकरण आहे आणि जे प्रशासन आहे त्यांच्याकडून जे कामाबद्दल सांगितलं गेलेलं आहे ते काम सुरू झाले पाहिजे. जर ते सुरू नाही झाले तर ते त्याच्या विरोधात प्रदर्शन करणार. त्याबद्दलच तेव्हाच आम्ही त्यांना आश्वासन पण दिलं होतं, सूचना पण दिली होती आणि त्यांना जेव्हा सांगितलं होतं की प्रत्येक जे त्यांचे सांगितलेल्या कामाच्या काय आता त्याच्या कोणत्या स्टेजवर आहे, त्याच्यानंतर त्यांनी पण त्या विषयाबद्दल संतुष्टी व्यक्त केली होती. साधू महंताची मागणी अनुसारच शासनाकडे प्रस्ताव जाईल ह्याचे आम्ही तुम्हाला नक्की ग्वाही देतो. विकत घेण्यासंदर्भात जागा विकत पद्धतीने आपण आता ह्या विषयाबद्दल स्वतः माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आधी सूचना दिलेली आहे की जेवढी जागा साधू महंताची जे विनंती असतील किंवा जे त्यांची अपेक्षा असतील, जेवढी जागाची आहे तेवढी जागाबद्दल शासन उपयुक्त निर्णय घेणारच आहे. शासनाने त्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे पण आहे, काय प्रकार आहे त्यामध्ये राज्य माहिती आयोगाने अशी सूचना दिलेली आहे की त्याचे जे काही कागदपत्र होते त्या न मिळाल्यामुळे जे संबंधित तत्कालीन तहसीलदार आणि हे होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहे. त्याच्यासोबतच त्या जागाबद्दल उच्च न्यायालय आणि तिकडे पण केस चालू आहे. मला वाटते आता ते केस सुप्रीम कोर्टमध्ये पोहोचलेला आहे, तर योग्य जे न्यायालय आहे त्याबद्दल निर्णय होतीलच. परंतु हा जे विषय आपण सांगताय ते विषय आहे की जे त्याच्याबद्दल जे कागदपत्र होते ते ज्यांची जबाबदारी होती सांभाळ करण्याची ते बरोबर ना केल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहे. त्यामध्ये पुढची कारवाईसाठी आम्ही कारवाई करत आहे. आणखीन एक महंताची सर एक मागणी आहे, हा विषय जे आहे की प्राधिकरणामध्ये कोणाला जागा दिली जाईल ह्या विषयाबद्दल सुद्धा शासनाला
साधुमंताचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी अवगत केलेलं आहे आणि योग्य स्तरावरच त्याचा निर्णय होऊ शकते. तर माझ्या स्तरावर तो निर्णय नाही आहे. आपण काही मुख्यमंत्री कार्यालयाशी किंवा संपर्क करून त्यांना ह्या विषयाची कल्पना आहे, पूर्ण कल्पना आहे. ओके सर.